Good morning. Today we are going to start the third lecture of management subject, and this is the last lecture of fifth chapter and also of the syllabus. And this lecture is going to be represented by me, and my name is R. Chaugule. Previous lecture, main provisions of Act. This point we were discussed about the main provisions of Act in last lecture. Okay, this lecture is published on YouTube channel also, and we learn about this point on Teachment app also. Okay, in that which types of provisions which provisions what is the provision of Act, that is explained in the last lecture. Okay, the points which is explains the importance of safety, importance of health, and all other factors such as wages also, welfare also. That points were discussed in the last lecture. म्हणजेच लास्ट लेक्चर मध्ये आपण हेल्थच्या रिलेटेड, त्यानंतर सेफ्टीच्या रिलेटेड, वॅजेसच्या रिलेटेड, वेलफेअरच्या रिलेटेड आपण पॉईंट्स बघितले आणि कशा पद्धतीनं ॲक्ट कशा पद्धतीनं तिथं इम्प्लिमेंट केलेलं आहे हे आपण बघितलं, आणि त्याचसोबत त्याचे प्रोव्हिजन्स कशा पद्धतीनं जस्टिफाय होत होते हे आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं. आणि हे लेक्चर आपण यूट्यूबला सुद्धा अपलोड केलेलं होतं. त्याचसोबत टीचमेंट ॲपवर आपण काय केलं, या लेक्चर संदर्भात आपण डिस्कशन केलं, या पॉईंट संदर्भात आपण डिस्कशन केलं. लेक्चर व्ह्यू. इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू इंट्रोड्यूस अबाउट द इंडस्ट्रियल ॲक्ट्स. म्हणजेच या लेक्चरमध्ये आपण इंडस्ट्रियल ॲक्ट्स या संदर्भात माहिती घेणार आहे, त्याला आपण समजून घेणार आहे. इन दॅट इंडियन फॅक्टरी ॲक्ट, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट, वर्कर्स कंपेन्सेशन ॲक्ट, मिनिमम wages act, such type of acts we are going to learn in this lecture. Okay, such type of acts we are going to introduce in this lecture. First we starts from the Indian Factory Act. What is mean by Indian Factory Act, in which year it is going to be amended, that we are going to learn in this point. See what they are telling. The Factories Act 1948 as amended by the Factories Act 1987 served to assist in formulating national policies in India with respect to occupational safety and health in factories in India. It deals with the various problems concerning safety, health, efficiency and well-being ऑफ द पर्सन्स ॲट वर्क प्लेस. म्हणजेच याच्यामध्ये काय सांगितले बघा, फॅक्टरी ॲक्ट जे आहे ते 1948पासून अमेंडेड केलेलं आहे आणि 1987मध्ये त्याला काय केलं, सर्व केलं. अमेंडेड केलं म्हणजे काय, तर 1948मध्ये पहिल्यांदा इंडियन फॅक्टरी ॲक्ट जे आहे ते एस्टॅब्लिश करण्यात आलं. ते काय केलं, लेजिस्लेटिव्ह ॲक्ट थ्रू असेंब्लीमध्ये मांडण्यात आलं आणि त्याला 1987मध्ये परत त्याच्यामध्ये काय केलं, इम्प्रूव्हमेंट केलं, म्हणजेच अमेंडेड केलेलं होतं. ते काय करत होतं बघा, फॉर्म्युलेटिंग नॅशनल पॉलिसीज इन इंडिया विथ रिस्पेक्ट टू द ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ इन द फॅक्टरीज इन इंडिया. म्हणजे इंडियामध्ये जे फॅक्टरीज आहेत तिथं काम करणारे जे वर्कर आहेत त्यांची सेफ्टी आणि त्यांचं हेल्थ जे आहे त्याच्या रिलेटेड काय केलं, त्यांनी ॲक्ट तयार केलं आणि नॅशनल पॉलिसी थ्रू त्याला काय केलं, इम्प्लिमेंट केलेलं होतं इंडियन फॅक्टरीजमध्ये. ठीक आहे. It deals with various problems concerning safety, health, efficiency and well-being of the persons at workplace. हे आपण मागच्या वेळी पण बघितलेलं की इंडियन फॅक्टरी ॲक्ट ज्यावेळी इम्प्लिमेंट आपण करतो त्यावेळी त्याचे प्रोव्हिजन्स कशा पद्धतीनं जस्टिफाय होतात, तर थ्रू सेफ्टी, थ्रू हेल्थ, थ्रू इफिशियन्सी आणि वेलबिईंग ऑफ द पर्सन्स. वर्कप्लेसमध्ये ते चांगल्या पद्धतीनं तिथं काम करत आहेत अशा पद्धतीनं ते काय करतं, स्वतःला तिथं ॲक्ट जे आहे ते स्वतःला तिथं काय करत असतं, जस्टिफाय करत असतं आपण इम्प्लिमेंट केल्यानंतर. ओके. द ॲक्ट इज ॲप्लिकेबल टू एनी फॅक्टरी युझिंग पॉवर अँड एम्प्लॉईंग 10 or more workers. That is nothing but these type of acts which we are going to learn, and also the other acts which is not mentioned in this syllabus, that acts is going to be applicable to any factory which uses the power of electricity, power of oil, power of mechanical powers also, and which has a employee, that is nothing but the workers, to 10 or more than 10 workers. that is म्हणजेच याच्यामध्ये काय सांगितलंय की हे जे ॲक्ट आहेत
कुठले ॲक्ट जे आपण सध्याला बघत आहेत, कम्पन्सेशन ॲक्ट असू दे किंवा बाकीचे जे ॲक्ट आपण पुढं बघणार आहे ते ॲक्ट, आणि बाकीला सिलेबसला नसलेले जे ॲक्ट आहेत ते पण ॲक्ट कुठल्या फॅक्टरीला ॲप्लिकेबल आहेत, ते त्याच फॅक्टरीला ॲप्लिकेबल आहेत ज्या फॅक्टरीमध्ये पॉवर यूज केली जाते. मग ती इलेक्ट्रिसिटी पॉवर असेल, मॅन पॉवर असेल, मॅकॅनिकल पॉवर असेल, ठीक आहे, ऑइल पॉवर असेल किंवा दुसरी कुठली पण पॉवर असेल, त्या कंपनीमध्ये, त्या फॅक्टरीमध्ये हे ॲक्ट इम्प्लिमेंट केलं जातं. त्याचसोबत 10 किंवा 10पेक्षा जास्त वर्कर जर तिथं काम करत असले तर तिथं पण काय केलं जातं, हे जे ॲक्ट आहेत ते काय केलं जातं, इम्प्लिमेंट केलं जातं. अँड इफ नॉट युझिंग पॉवर employing 20 or more workers on any day of the 12 months and in any part of which manufacturing process is being carried on which or without the aid of पॉवर. म्हणजेच काय सांगितलं, जर पॉवर कोणत्याही टाईपचं यूज केलं जात नसेल तिथं, इलेक्ट्रिक पॉवर असू दे, मेकॅनिकल पॉवर असू दे, अशा पद्धतीचे जे पॉवर आहेत ते जर यूज केलं जात नसेल आणि तिथं 20 किंवा 20पेक्षा जास्त वर्कर एका दिवसामध्ये 12 महिन्यासाठी जर काम करत असतील तर तिथंसुद्धा हे जे इंडियन फॅक्टरी ॲक्ट्स आहेत हे सर्व ॲक्ट तिथं काय होतात, लागू होत असतात. ओके, बट दिस डज नॉट इन्क्लूड अ माइन or a mobile unit belonging to the armed forces of the union, a railway running a shed, or a hotel, restaurant or eating place. That is nothing but it is not going to be implemented in a mine area. Also a mobile unit belonging to the armed forces, म्हणजे आर्म्ड फोर्सेसकडे जे मोबाईल युनिट असतात, मोबाईल युनिट म्हणजे काय, जे एका ठिकाणाहून दुसरीकडे तो युनिट शिफ्ट केला जाऊ शकतो, त्या युनिटला सुद्धा हे ॲक्ट इम्प्लिमेंट होत नाहीत. त्यानंतर रेल्वे रनिंग शेड्ससाठी हे आपले ॲक्ट इम्प्लिमेंट होत नाहीत. हॉटेल, रेस्टॉरंट और इटिंग प्लेसेस जिथं आहेत तिथंसुद्धा हे ॲक्ट इम्प्लिमेंट होत नाहीत. ओके, then we are going to learn about the industrial dispute act. या डिस्प्यूट ॲक्टबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा थोडंफार इंट्रोडक्शन घेतलेलं होतं. कशा पद्धतीने इंजुरीचा जो पॉईंट होता, नेसेसिटीच्या लेक्चरमध्ये, नेसेसिटी ऑफ ॲक्ट्स या लेक्चरमध्ये इंजुरीचा जो पार्ट होता तिथं आपण डिस्प्यूट ॲक्टबद्दल थोडंफार इंट्रोडक्शन घेतलं होतं. इथं आपण डीपमध्ये बघूया फॉर विच पर्पज दिस टाईप ऑफ ॲक्ट इज गोइंग टू बी इम्प्लिमेंटेड इन द फॅक्टरी एरियाज. फर्स्ट, द होल history of labor struggle indicates the continuous demand of fair return of labor. The industrial disputes are mainly occur due to the proper services not given by the industries through the labor. That is nothing but when any type of disputes happens in the industries, then there can be a relation between the employee and employer can be get damaged or can be get poor. Okay, to avoid this type of problems, such acts like industrial disputes acts are implemented in the industrial areas, and the disputes happen between the labor and the worker and the management or the employer can be happen due to the problems such as fair wages are not given to the laborers, and also the facilities are not provided by the industry or the factory. म्हणजेच काय तर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट इम्प्लिमेंट करण्याचं गरज का आहे, कारण की इंडस्ट्रीजमध्ये डिस्प्यूट्स हॅपन्स होत असतात बिटवीन द लेबर अँड द ओनर. ओके, ओनर आणि लेबरमध्ये काय होत असतात, डिस्प्यूट्स हॅपन होत असतात. कोणत्या रिलेटेड टू देअर फेअर वॅजेस, म्हणजेच त्यांना पेमेंट व्यवस्थित भेटत नसेल तर डिस्प्यूट्स हॅपन होत असतात. त्याचसोबत आणखीन कशामुळे होत असतं बघा, त्याचसोबत जर व्यवस्थित फॅक्टरीकडून जर फॅसिलिटीज चांगल्या पद्धतीनं प्रोव्हाइड केले नाहीत लेबरला, तरी पण डिस्प्यूट तिथे हॅपन होत असतात बिटवीन लेबर अँड वर्कर अँड ओनर. मग अशा पद्धतीचे डिस्प्यूट्स दोन जे भाग आहेत, दोन जे डिपार्टमेंट आहेत याच्यामध्ये होऊ नये ह्यासाठी काय केलं जातं, तर सच ॲज इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट हे जे ॲक्ट आहे ते तिथं इम्प्लिमेंट केलेलं असतं. अन ॲक्ट टू मेक प्रोव्हिजन्स फॉर the investigation and settlement of industrial disputes. That is nothing but this act is used or this act is implemented for the purpose of investigation and settlement of the industrial disputes which can be happen in the factory areas. फॅक्टरी एरियामध्ये लेबर आणि वर्करमध्ये लेबर आणि ओनरमध्ये जे डिस्प्यूट ॲक्ट फॉर्म होत असतात, जे डिस्प्यूट्स
फॉर्म होत असतात, जे डिस्प्यूट्स टेक्स प्लेस होत असतात, तसे डिस्प्यूट्स सेटलमेंट करण्यासाठी इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट वगैरे जे असतात ते तिथं काय केलं असतं, इन्स्टॉल करून ठेवलेलं असतं. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट इज टू सिक्युअर इंडस्ट्रियल पीस and harmony by providing mechanism and procedure for the investigation and settlement of industrial disputes by conciliation and adjustment which is provided under the law that is related to the law. conciliation आणि adjustment करून कोणामध्ये, वर्करमध्ये आणि ओनरमध्ये, वर्करचे जे रिक्वायरमेंट असणार आहेत, वर्करचे जे डिमांड असणार आहे आणि ओनर जे डिमांड किंवा वर्करला जे फॅसिलिटी प्रोव्हाइड करणार आहे याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करून, कॉन्सिलेशन करून अशा पद्धतीचे जे डिस्प्यूट्स इंडस्ट्रियल एरियामध्ये प्रोड्यूस होत असतात त्याला कमी करण्याचं काम कशा थ्रू केलं जातं, दिस इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट थ्रू केलं जातं. द मेन अँड अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस ॲक्ट इज मेंटेनन्स ऑफ पीसफुल वर्क culture in Indian industry. That is nothing but the main and ultimate objective of this act is to maintain the peaceful work and culture in Indian industry. इंडियन इंडस्ट्रीमध्ये पीसफुल वर्क जे आहे ते मेंटेन ठेवण्यासाठी सच टाईप ऑफ ॲक्ट्स आर व्हेरी युजफुल. म्हणजेच अशा पद्धतीचे ॲक्ट खूप युजफुल असतात. विच इज क्लिअरली प्रोव्हाइडेड अंडर द स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स ऑफ द लॉ. म्हणजेच काय, लॉच्या रिझन्स थ्रू आणि ऑब्जेक्ट थ्रू हे क्लिअर केलेलं असतं आणि अशा पद्धतीनंच इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट्स जे असतात ते तिथं काय केलं जातं, मिनिमाइज केलं जातं. Workers Compensation Act, this point also for this point we are also introduce about this point. ओके, या लेक्चरमध्ये, मागच्या लेक्चरमध्ये या पॉईंटला सुद्धा आपण इंट्रोड्यूस झालो होतो. वर्कर्स कंपेन्सेशन ॲक्ट, व्हॉट इज मीन बाय वर्कर्स कंपेन्सेशन ॲक्ट. सी व्हॉट दे आर टेलिंग. वर्कर्स कंपेन्सेशन ॲक्ट केम इन 1924. Before this act there is a lengthy and costly process for a worker who had got injured while working to get a proper compensation from the employer. म्हणजेच कधी वर्कर्स कंपेन्सेशन ॲक्ट थ्रू काय केलं जातं बघा, वर्कर्स कंपेन्सेशन ॲक्ट केम इन 1924. म्हणजेच 1924मध्ये वर्कर्स कंपेन्सेशन ॲक्ट जे आहे ते इम्प्लिमेंट करण्यात आलं होतं. बिफोर दिस ॲक्ट म्हणजेच या ॲक्टच्या अगोदर काय होतं, एक लेंदी प्रोसेस होती आणि कॉस्टली प्रोसेस होती आणि ही प्रोसेस कुणाला करायला लागत होती, तर वर्करलाच करायला लागत होते. आणि ते वर्कर कोण होते, ते वर्कर ते होते जे फॅक्टरीमध्ये एखादा ॲक्सिडेंट झाल्यानंतर इंज्युर्ड झालेले होते. ओके, फॅक्टरीमध्ये काम करत असताना ज्यावेळी एखादा ॲक्सिडेंट होतं आणि त्या ॲक्सिडेंट थ्रू ज्यावेळी एखादा वर्कर एन्ज्युर्ड झालेला असतो, त्या एन्ज्युर्ड झालेल्या वर्करला कंपेन्सेशन भेटण्यासाठी हे ॲक्ट काय केलं होतं, इम्प्लिमेंट करण्यात आलं होतं. पण 1924मध्ये ज्यावेळी ही ॲक्ट इम्प्लिमेंट केलं त्याच्या अगोदर ही प्रोसेस होती, पण ती कशी होती, लेंदी आणि कॉस्टली प्रोसेस होती. आणि ही सगळी प्रोसेस कोणाला कॅरी आउट करायला लागत होती, तर इंज्युर्ड झालेल्या वर्करला किंवा त्यांच्या घरातल्यांना काय करायला लागत होतं, ही प्रोसेस जी आहे ती काय करायला लागत होतं, इम्प्लिमेंट करायला लागत होतं, कॅरी आउट करायला लागत होतं. ठीक आहे. वर्कर्स कंपेन्सेशन इज अ फॉर्म of insurance providing wage replacement and medical benefits to employees injured in the course of employment. The amount of compensation is depends upon the nature of injury and disablement. Okay, workers compensation is a form of insurance providing wage replacement and medical benefits to the employed injured in the course of employment. म्हणजेच एम्प्लॉयमेंट करत असताना, म्हणजेच जॉब करत असताना ॲक्सिडेंट झाल्यानंतर जो वर्कर, जो एम्प्लॉय इंज्युर्ड झाला आहे त्या इंज्युर्ड वर्करला रिप्लेसमेंट म्हणून, कंपेन्सेशन म्हणजे काय, तर त्याचं व्याजला रिप्लेसमेंट म्हणून एक ठराविक अमाऊंट त्याला काय केली जाते, दिली जाते. ठीक आहे. त्याचसोबत मेडिकल बेनिफिट्ससुद्धा त्याला काय केली जाते, प्रोव्हाइड केली जाते. यालाच काय म्हणायचं, कंपेन्सेशन विच इज गिवन बाय द फॅक्टरी टू द इंज्युर्ड एम्प्लॉय. म्हणजेच ॲक्सिडेंट झाल्यानंतर कंपनी थ्रू किंवा फॅक्टरी थ्रू इंज्युर्ड झालेल्या वर्करला कंपेन्सेशन म्हणून एक ठराविक अमाऊंट दिले जाते, विच इज नथिंग बट द रिप्लेसमेंट ऑफ देअर वॅजेस अँड ऑल्सो द मेडिकल बेनिफिट्स. म्हणजे मेडिकल जे असणार आहे, इंज्युर्ड झाल्यानंतर ज्यावेळी तो हॉस्पिटलमध्ये जाईल, मेडिकल ज्यावेळी त्याचा खर्च येईल त्या खर्चासाठी आणि त्याचं जे वॅजेस असणार आहेत, म्हणजे डेलीमध्ये रनिंग होत असलेलं त्याचं जे पेमेंट असणार आहे ते पेमेंटसुद्धा त्याला या कंपेन्सेशन थ्रू दिले जाते. द अमाऊंट ऑफ कंपेन्सेशन इज डिपेंड्स अपॉन द नेचर ऑफ इंजुरी अँड
डिसॅबलिमेंट म्हणजे ही जी अमाऊंट आहे कम्पेन्सेशनची, ही जी ठराविक रक्कम आहे ती कशावर डिपेंड असते, तर नेचर ऑफ इंजुरी, त्याला कशा पद्धतीचं इंजुरी ॲक्सिडेंट थ्रू झालेलं आहे, त्याचसोबत डिसॅबलिमेंट झाली की नाही, म्हणजेच त्याचं एखादं पार्ट वगैरे जे आहे ते काम करण्यासाठी एबल नसेल तर त्याच्यावर पण सुद्धा कम्पेन्सेशनचं हे जे अमाऊंट आहे ते डिसाईड होणार आहे. The main objective of this act is provide workmen and their dependent some relief in case of accidents arising out of and in the course of employment and causing either death or disablement of workman. आपण इम्पॉर्टंट डेफिनेशन्स या पॉईंटमध्ये डिपेंडंट मीन्स हा पॉईंटसुद्धा बघितलेला. डिपेंडंट मीन्स कोण असतं, हा डेफिनेशन जो आहे ही डेफिनेशन आपण बघितलेली. डिपेंडंट मीन्स इम्पॉर्टंट डेफिनेशन होतं. त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं, डिपेंडंट मीन्स म्हणजे कोण असतात, एका वर्कर ज्यावेळी इंज्युर्ड होतो अशा पद्धतीच्या ॲक्सिडेंट थ्रू, त्यावेळी त्याच्या घरातले जे असतात 4-5 माणसं जी असतात ते त्याच्या वॅजेसवर डिपेंड असतात, बरोबर आहे का. तर ह्या डिपेंडंट लोकांना म्हणजेच त्या वॅजेसवर डिपेंडंट लोकांना काय म्हणलं जातं, डिपेंडंट असं म्हणलं जातं, ठीक आहे, त्यांच्या फॅमिलीमधल्या लोकांना. तर इथं काय सांगितलं बघा, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस ॲक्ट इज टू प्रोव्हाइड वर्कमॅन अँड देअर डिपेंडंट सम रिलीफ. म्हणजेच काय, या कम्पेन्सेशन ॲक्टचं मेन प्रोव्हिजन काय आहे, मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर त्याच्यावर त्या वर्कमॅनच्या वॅजेसवर डिपेंड असणाऱ्या त्यांच्या घरातल्या लोकांना थोडंफार रिलीफ म्हणून फंड दिलं जातं इन केस ऑफ ॲक्सिडेंट अरायझिंग आउट ऑफ अँड इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. म्हणजेच एम्प्लॉयमेंट करत असताना, जॉब करत असताना ज्यावेळी एखादं ॲक्सिडेंट होतं तर त्याच्यावर डिपेंड असणाऱ्या लोकांना थोडंफार जे फायनान्शियल बॅकअप आहे ते प्रोव्हाइड करण्यासाठी अशा पद्धतीचे ॲक्ट तिथं काय केलेलं आहेत, इम्प्लिमेंट केलेलं आहेत. आणि ह्या ॲक्टचं, वर्कमॅन्स कम्पेन्सेशन ॲक्टचं हे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे, ज्याच्या थ्रू ज्यावेळी ॲक्सिडेंट होत असतं ज्याच्या थ्रू त्यावेळी काय होऊ शकतं, डिसॅबलिमेंट पण होऊ शकते. एक वर्कमॅनची एखादं हात असेल किंवा पाय असेल ते काम करण्यासाठी परत सक्षम नसेल अशा पद्धतीचं पण केस होऊ शकतं. त्याचसोबत डेथ पण त्याची होऊ शकते. त्यावेळी त्याच्या डिपेंडंट लोकांना थोडंफार फायनान्शियल बॅकअप भेटावं ह्यासाठी वर्कमॅन्स कम्पेन्सेशन ॲक्ट हे काय केलं आहे, इम्प्लिमेंट केलेलं आहे इंडियन फॅक्टरी ॲक्टमध्ये. वर्कर इज लायबल फॉर कम्पेन्सेशन इफ, म्हणजेच वर्कर कधी लायबल आहे, कधी इलिजिबल आहे, ठीक आहे, ते इथं सांगितलेलं आहे. फर्स्ट, इंजुरी हॅज बीन कॉज्ड बाय ॲक्सिडेंट, म्हणजेच ॲक्सिडेंट थ्रूच त्यावेळी ज्यावेळी वर्करला इंजुरी होते त्यावेळीच वर्कर जे आहे ते कम्पेन्सेशन ॲक्ट थ्रू कम्पेन्सेशन मिळवण्यासाठी लायबल आहे. ड्युरिंग द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट, म्हणजेच हे जे ॲक्सिडेंट झाले ते कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजेच तिथं कंपनीमध्ये काम करत असताना, जॉब करत असतानाच व्हायला पाहिजे, त्यावेळीच त्याला हे कम्पेन्सेशन भेटू शकतं. अँड हॅज रिझल्टेड इन वर्कमॅन्स डेथ अँड इफ द वर्कमॅन्स डेथ इज हॅपन ॲट द कंडिशन ऑफ देअर ॲक्सिडेंट, म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यानंतर जर तिथं डेथ झालेलं असेल किंवा इंजुरीसुद्धा झालेली असेल तर होऊ शकतं. परमनंट ऑर टेम्पररी ऑर टोटल पार्शियल डिसॅबलिमेंट, म्हणजे इंजुरी थ्रू काय झालेलं आहे, एखादं टेम्पररीसाठी किंवा पार्शियलसाठी किंवा परमनंट काय झालेलं आहे, त्याचं एखादं पार्ट जे आहे, हात असेल, पाय असेल, ठीक आहे, डोळे असतील, ते जे ते काय झालेलं आहेत, वर्क करायचं ह्या पुढं बंद झालेलं आहेत, अशा टायमिंगला तो कम्पेन्सेशनसाठी लायबल आहे. वर्कर इज नॉट लायबल फॉर कम्पेन्सेशन इफ, म्हणजेच कम्पेन्सेशनसाठी वर्कर कधी लायबल नाही आहे. फर्स्ट, इंजुरी डिसॅबल्स वर्कमॅन्स लेस दॅन 3 days, म्हणजे 3 दिवसाच्या आत इंजुरी झाल्यानंतर 3 दिवसाच्या आत तो जर कवर होत असेल, ती जी इंजुरी आहे ती कवर होत असेल तर कम्पेन्सेशनसाठी तो वर्कर लायबल नाही आहे. इंजुरी कॉज्ड बाय ॲक्सिडेंट वाईल वर्कर इज ड्रंक्ड ऑर ड्रग्ड, म्हणजे तो जर ड्रंक केलेला असेल किंवा ड्रग्स वगैरे तो जर घेतलेला असेल आणि काम करत असेल आणि त्यावेळी जर ॲक्सिडेंट झाले असेल तरीसुद्धा कम्पेन्सेशन जे आहे ते वर्करला भेटणार नाही. इंजुरी कॉज्ड ड्यू टू नॉट फॉलोड रूल्स, ओके, रूल्स जे असतात ते रूल त्यावेळी फॉलो करायला पाहिजेत. जर रूल फॉलो केलेले नाहीत आणि इंजुरी जर झाली तर त्याला कम्पेन्सेशन भेटत नाही. अशा पद्धतीचे रूल्ससुद्धा आपण बघितलेलं, जसे की जो यंग वर्कर असेल किंवा वुमन असेल तर मुईंग पार्ट ज्यावेळी होत असतं, म्हणजेच ज्यावेळी मशीन रनिंग कंडिशनला असेल, ठीक आहे, त्यावेळी जो अडल्ट मेल वर्कर असेल तोच तिथं काम करायला पाहिजे मुव्हिंग मशिनरीजवळ रनिंग कंडिशनला, ठीक आहे. दुसरी एखादी वुमेन वर्कर किंवा यंग वर्कर तिथं काम करता कामा नये. अशा पद्धतीचे जे रूल्स आहेत ते व्यवस्थित फॉलो करायला पाहिजे. आणि जर त्या टायमिंगला जर एखाद्या वुमेनला किंवा यंग वर्करला तिथं इंजुरी झाली तर तो सुद्धा या कम्पेन्सेशन ॲक्टसाठी लायबल नसणार आहे.
Fourth, injury caused due to removal of safety equipment. Safety equipments such as hand gloves, helmets, goggles, okay, screen frames such as safety equipments, they should be wear. ते स्वतः वापरायला पाहिजे. जर वापरत नसताना जर इंजुरी झाली तर कंपेन्सेशन त्यावेळी सुद्धा वर्करला भेटत नाही. Minimum Wages Act. Next act is Minimum Wages Act. The main objective of this act is to avoid exploitation of the workers. This act aims to fixing minimum wages which must get by worker. म्हणजेच काय बघा, the minimum objective of this act is to avoid exploitation of the worker. वर्करचं जे एक्सप्लॉयटेशन होत असतं, पिळवणूक होत असतं, ते कमी करण्यासाठी, अवॉइड करण्यासाठी हे मिनिमम वॅजेस ॲक्ट जे आहे ते इंडस्ट्रियल एरियामध्ये इम्प्लिमेंट केलेलं आहे. दिस ॲक्ट एम्स टू फिक्सिंग मिनिमम वॅजेस विच मस्ट बी गेट बाय द वर्कर. म्हणजे मिनिमम जे वॅजेस असणार आहेत, जे 100% वर्करला भेटायला पाहिजेत, अशा पद्धतीचं ॲक्ट जे आहे ते इथं इम्प्लिमेंट केलेलं आहे. म्हणजे कमीत कमी त्याला जो काम करत आहे ते कशावर डिपेंड असणार आहे, आवर्सवर डिपेंड असणार आहे, बरोबर काय, त्याच्या वेळेवर डिपेंड असणार आहे. तर एवढ्या वेळेसाठी ज्यावेळी एखादं वर्कर काम करत असेल त्यावेळी मिनिमम त्याला एवढ्या अमाऊंटची रक्कम, एवढ्या अमाऊंटचं जे पेमेंट आहे ते त्याला भेटायलाच पाहिजे. हे काय करत असतं, मिनिमम वॅजेस ॲक्टचं हे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. इंडिया इंट्रोड्युस्ड द मिनिमम वॅजेस ॲक्ट इन 1948. म्हणजे 1948मध्ये मिनिमम वॅजेस ॲक्ट जे आहे ते इम्प्लिमेंटेशन करण्यात आलं. गिविंग बोथ द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट ज्युरिडिक्शन इन फिक्सिंग वॅजेस. म्हणजेच याला सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटसुद्धा याला काय केलं तर फिक्सिंग वॅजेस फिक्स करण्यासाठी संमती दिलेली होती आणि त्यांच्या थ्रू हे ॲक्ट काय केलं तर इम्प्लिमेंट करण्यात आलं. वॅज बोर्ड्स आर सेटअप टू रिव्ह्यू द इंडस्ट्रीज कॅपॅसिटी टू पे अँड फिक्स मिनिमम वॅजेस. म्हणजेच वॅजबोर्ड्स जे आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आणि पर्टिक्युलर स्टेट गव्हर्नमेंटकडून काय करण्यात आलं, फिक्स करण्यात आलं आणि त्याच्या थ्रू काय केलं जातं, द फिक्स द मिनिमम वॅजेस ऑफ अ पर्टिक्युलर वर्कर्स. दे ॲटलिस्ट कवर अ फॅमिली ऑफ फोर्स रिक्वायरमेंट ऑफ कॅलरीज, शेल्टर, clothing, education, medical assistance and entertainment. That is nothing but the main objective of this minimum wages act is to provide the minimum wages which should be cover their family of force requirement of their calories, their shelters, clothes, education of their children and also the medical assistance अँड एंटरटेनमेंट फॅसिलिटी. म्हणजेच ते स्वतः त्या मिनिमम मिनिमम वॅजेस ॲक्ट थ्रू एवढं तरी मिनिमम त्यांना पेमेंट भेटायला पाहिजे की त्याने 4 लोकांचं, त्यांच्या घरातल्या 4 लोकांचं कॅलरीज असेल, शेल्टर असेल, क्लोथ्स असतील, त्यानंतर मुलांचं एज्युकेशन असेल, मेडिकल असिस्टन्स असेल आणि एंटरटेनमेंट, एवढे फॅसिलिटी तो काय करायला पाहिजे, त्याच्या वॅजेस थ्रू प्रोव्हाइड करायला पाहिजे. Under the law, wage rates in scheduled employment differ across state, sector, skills, region and occupation owing to difference in the cost of living, regional industries, capacity to pay, consumption patterns etc. म्हणजेच काय होगा, हे जे वॅज रेट्स आहेत ते काय आहेत, व्हॅरेबल आहेत. ते एका पर्टिक्युलर टायमिंगला एखाद्या पर्टिक्युलर फॅक्टरीला सगळ्या वर्करला तसंच नसणार आहे. तर हे जे वॅजेस आहेत ते कसं आहेत, व्हॅरेबल आहेत. कशा पद्धतीने व्हॅरी होतात, स्टेट थ्रू व्हॅरी होतात, सेक्टर थ्रू व्हॅरी होतात, स्किल्स जे लेबरचे स्किल्स असणार आहेत, वर्करचे जे स्किल्स असणार आहेत त्या स्किल थ्रू पण त्यांचं जे मिनिमम वॅजेस ॲक्ट आहे ते मिनिमम वॅजेस जे आहेत ते काय होत असतात, डिफर होत असतात, व्हॅरी होत असतात. त्यानंतर रिजन थ्रू पण होत असतं. ॲक्युपेशन ओईंग इन डिफरन्स इन कॉस्ट ऑफ लिव्हिंग, त्याचसोबत कॉस्ट ऑफ लिव्हिंगसुद्धा तिथं मॅटर करत असतं. ओके, इथं जर पर्टिक्युलर आपल्या लोकल एरियाला जर एखाद्या जॉबला जर तिथं 10,000 पेमेंट देत असतील तर प्लस सिटीमध्ये, मोठ्या सिटीमध्ये सच ॲज मुंबई, दिल्ली, बेंगलोर, चेन्नई, जर तिथं हे सेम जॉब करायला गेलं तर तिथं जास्त देतात. कारण की तिथं लिव्हिंग जे असतं ते कसं असतं, जरा कॉस्टली असतं. त्यामुळे तिथं कॉस्ट ऑफ लिव्हिंगवर सुद्धा काय केलं जातं, तिथं वॅजेस जे असतात ते व्हॅरी होत असतात. रिजनल इंडस्ट्रीज कॅपॅसिटी टू पे, म्हणजेच इंडस्ट्रीचं रिजन कसं आहे, त्यानंतर इंडस्ट्रीची कॅपॅसिटी आहे का तेवढं मिनिमम वॅजेस पे करण्यासाठी. कन्झप्शन पॅटर्न्सवर सुद्धा हे डिपेंड असतात. म्हणजेच काय, रिजनल एरिया थ्रू, लिव्हिंग थ्रू, त्यानंतर ऑक्युपेशन थ्रू, सेक्टर थ्रू, स्किल थ्रू, स्टेट थ्रू, हे जे वॅजेस असतात मिनिमम वॅजेस ऑफ पर्टिक्युलर वर्कर ते जे असतात ते काय होत असतात, व्हॅरी होत असतात. Hence, there is no single uniform minimum wage rate
across the country and the structure has become overly complex. म्हणजेच काय आहे, हे सगळीकडे व्हॅरिएबल असल्यामुळं सिंगल युनिफॉर्म मिनिमम वेजेस रेट जे आहेत ते काय करता येत नाही, इम्प्लिमेंट करता येत नाही, आणि त्यामुळेच हे जे प्रोसेस आहे ते कसं आहे, कॉम्प्लिकेटेड आहे. ओके. फॉर द पर्पज ऑफ इम्प्लिमेंटिंग ॲक्ट सक्सेसफुली इन्स्पेक्टर कॅन बी अपॉइंटेड. म्हणजेच काय, तर सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू किंवा स्टेट गव्हर्नमेंट थ्रू प्रॉपरली हे ॲक्ट इम्प्लिमेंट करून ह्याला सक्सेसफुल करण्यासाठी इन्स्पेक्टर जो आहे, व्याज रेटचा इन्स्पेक्टर जो आहे तो काय करू शकतो, अपॉइंट करू शकतात. व्याजेस वॉन्ट टू बी पे ऑर्डिनरली इन कॅश. If any violation happens with this act, then it may result to penalties for industries. म्हणजेच हे जे पैसे आहेत, हे जे पेमेंट आहे ते वर्करला थ्रू कॅशच फक्त प्रोव्हाइड केली जाऊ शकते. ठीक आहे. लिक्विड फॉर्ममध्ये वगैरे ते चालत नसतं किंवा बॉन्ड फॉर्ममध्ये चालत नसतं. ठीक आहे. 3 असतात एकूण प्रकार, कॅश, लिक्विड आणि बॉन्ड. तर लिक्विड फॉर्ममध्ये किंवा बॉन्ड फॉर्ममध्ये कॅश जे आहे ते पेमेंट जे आहे ते आपण देऊ शकत नाही. इट शुड बी गिव्ह टू द वर्कर विथ रिस्पेक्ट टू देअर कॅश ऑल्सो. ओके. विथ रिस्पेक्ट बाय मीन्स ऑफ कॅश. ओके. म्हणजे कॅश थ्रूच त्यांना पेमेंट जे आहे ते द्यायला लागतं. अँड इफ एनी व्हायोलेशन हॅपन्स, म्हणजेच याच्या अगेन्स्ट जर एखादं व्हायोलेशन हॅपन्स झालं तर काय होऊ शकतं, पेनल्टीज इंडस्ट्रीला बसू शकतं. ओके, थँक्यू. आपण या स्लाईडनंतर इथं आपलं हे लेक्चर संपत आहे. त्याचसोबत 5th चॅप्टर आणि आपल्या मॅनेजमेंट सब्जेक्टचं जे सिलेबस आहे ते सुद्धा इथं संपत आहे. थँक्यू.